हॅलो एव्हरीवन, कसं आहात सर्वजण. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदरशी बॅक हुकची डिझाईन पाहणार आहोत. प्लस फ्रंट साईडला आपली पूर्णपणे प्रिन्स कटोरी आहे आणि ब्लाऊजची ही लॉंग बाही आहे, म्हणजे आपल्या पूर्ण मनगटापर्यंतची बाही असणार आहे. याची पूर्ण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की हा ब्लाऊज प्रॉपरली आपल्याला कसा स्टिच करायचा आहे, तोही प्रॉपर फिनिशिंगमध्ये. आर्टिस्टिक स्टिचेस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. टेलरिंग कोर्स डे 32मध्ये आज आपण पाहणार आहोत प्रिन्स कटोरी ब्लाऊज विथ बॅक हुक. यासाठी आपल्याला अगोदर छातीचं जे मेजरमेंट आहे त्याच्यामध्ये +4 इंच अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे. +4 इंच यासाठी कारण आपण प्रिन्स कटोरी डायरेक्ट पीसवरती कट करतो, तर इथे मेजरमेंटसाठी आपल्याला एक्स्ट्रा जे आहे घडी घेणं गरजेचं आहे. आपण अगोदर गळा मार्क करून घेऊयात. या ठिकाणी डीप नेक आहे, त्यामुळे शोल्डर आपण कमी घेतला तरी चालेल, बट जर रेग्युलर शोल्डर हवा असेल तर 3 इंचाचा घ्यायचा. गळा आपला 6 इंचाचा आहे आणि फ्रंट साईडला सुद्धा मी पानगळा घेत आहे. तुम्हाला जर वेगळी डिझाईन हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता. मुंडा रेडी करत असताना 1 इंच आणि 1.5 इंच अशा पद्धतीने मार्क करायचे. प्रिन्स कटोरीचा जो कट आहे तो कट करत असताना टक पॉईंट घ्यायचा. खालच्या बाजूला 3.5 इंचावरती मार्क करायचं. दोन्ही बाजूने 1-1 इंचाचं शिलाई मार्जिन ॲड करायचं. गळ्याच्या बाजूने आपल्याला 2.25 इंच आणि मुंड्याच्या बाजूने 1 इंच वरच्या बाजूला अशा पद्धतीने पॉईंट मार्क करून आपल्याला या ठिकाणी स्टिचिंगसाठी घ्यायचं आहे. वरच्या बाजूने आपल्याला प्रॉपरली जे आपलं छातीचं मेजरमेंट आहे त्याचा चौथा भाग +2 इंच आणि कमरेच्या बाजूने आपल्याला कमरेचं मेजरमेंट +2 इंच +2 इंच अशा पद्धतीने या ठिकाणी मार्क करून घ्यायचं आणि त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग देखील करायची. कटिंग करत असताना बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टचा मुंडा हा आपण एकाच वेळेस कट करून घेणार आहोत. फ्रंटचा आपण नंतर डीपली कट करणार आहोत. एकदम सिंपल प्रोसेसमध्ये फास्टमध्ये आपल्या या ठिकाणी कटिंग होत आहे. आता इथे काळजी घ्यायची की आपलं बॅक साईडला हुक आहे, त्यामुळे फ्रंट साईडला आपल्याला चुकूनही कट द्यायचा नाही आहे. जे आपलं प्रॉपर मार्किंग आहे त्यानुसार कटिंग करायचं आहे, बट हुक आणि लूप पट्टी आपली बॅक साईडला असेल तर फ्रंटला आपल्याला सेंटरला कुठलाही कट द्यायचा नाही आहे. आता बॅक पार्ट पाहूयात. तर बॅक पार्टला आपली जी गळ्याची रुंदी आहे ती 2 इंच असेल, 2.25 इंच असेल आणि त्याची जी पूर्ण उंची आहे तर ती 10.5 ते 11 इंच असणार आहे. कम्फर्टेबल तुम्हाला ज्यानुसार असेल त्यानुसार तुम्ही उंची ठेवू शकता. एकदम प्रॉपरली आपल्याला या ठिकाणी पानगळा घ्यायचा आहे आणि बॅक साईडला आपल्याला कट द्यायचा आहे, कारण हुक आपल्या बॅक साईडला असणार आहेत. आता आपलं जे मेन फॅब्रिक आहे जे बाहेरच्या बाजूने शो होणार आहे, शायनी नेटमधून फॅब्रिक आहे हे, तर या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचं आहे. ते इथे कट करत असताना काळजी घ्यायची. मी या ठिकाणी माझ्या लक्षात नाही आलं, त्यामुळे माझा जो बॅक पार्ट आहे तो क्लोज साईडला आला, बट तुम्ही कटिंग करत असताना जो फ्रंट साईड आहे तो क्लोज साईडला येऊ द्यात आणि ओपन साईडला बॅक पार्ट आणि कटोरी येऊ द्यात. प्रॉपरली आपल्याला या ठिकाणी कटिंग करून घ्यायची आहे आणि कटिंग करत असताना 0.25 इंचेसचं मार्जिन हे एक्स्ट्रा सोडायचं आहे आपल्याला. खूप सुंदर पद्धतीने आपला या ठिकाणी प्रिन्स कटोरीचा ब्लाऊज रेडी होणार आहे. त्या अगोदर आपल्याला आपली बाही कट करून घ्यायची आहे. तर बाही कट करत असताना प्रॉपर आपल्याला घडी घ्यायची आहे. घडी असणार आहे आपली 9 इंचाची आणि बाहीची जी लांबी असणार आहे त्यामध्ये 2 इंच मायनस करायचं. म्हणजे जर आपली 21 इंचाची बाही असेल तर 19 इंच + अर्धा इंच म्हणजे 19.5 इंचावरती आपल्याला मार्क करायचं आहे आणि आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आपला जो बाही घेर आहे तो आपल्याला या ठिकाणी मार्क करायचा आहे, त्यामध्ये +2 इंच करायचं आहे. सपोज जर 9 इंचचा असेल तर 4.5 इंचावरती मार्क करायचं +2 इंच, म्हणजेच 4.5 असेल तर 6.5 इंचाचा आपला बाही घेर येईल. त्याच्यापुढे आपल्याला 2 इंचाची पट्टी अजून ॲड करायची आहे, ती अस्तर प्लस मेन फॅब्रिक अशा पद्धतीने असणार आहे. म्हणजे थोडीशी युनिक डिझाईन आपण ट्राय करतो आहे. त्यासाठी आपल्याला 2 इंचाचं अस्तर म्हणजेच 2 इंचाची पट्टी आपल्याला घ्यायची 2, त्याही अस्तरमध्ये आणि मेन फॅब्रिकमध्ये. आपलं बाही घेर त्यामध्ये तयार होणार आहे. तेही कसं जोडायचं ते मी पुढे तुम्हाला नक्कीच सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू पाहावा लागेल. अशा पद्धतीने आपली सर्व कटिंग या ठिकाणी रेडी झालेली आहे. तर आता आपण स्टिचिंगला स्टार्ट करूयात. स्टिचिंगला स्टार्ट करत असताना आफ्टर प्रिपरेशन म्हणून मी नॉट्स रेडी करून ठेवलेल्या आहेत. तुम्ही देखील अगोदरच करून ठेवला तरी चालेल. आता आपण बाही जोडून घेतो आहे. तर बाहीचा जो पुढचा पार्ट आहे
अस्तरचा मेन फॅब्रिकचा ज्याला मी डिझाईन म्हटलं होतं सुरुवातीला, तर ते आपल्याला जोडून घ्यायची आहे. जशा पद्धतीने आपण योगपट्टी जोडलो सेम प्रोसेस या ठिकाणी करायची, बट त्याची जी ओपन साईड येणारी पुढच्या बाजूने फोल्ड केल्याच्या नंतर तर त्या ठिकाणी आपल्याला लाईटली फोल्ड टीप द्यायची आहे. म्हणजेच आतल्या बाजूला फोल्ड करायचं आहे आणि टीप द्यायची आहे. या ठिकाणी ही पद्धत एक आहे आणि अजून एक वेगळी पद्धत आहे, तर ती मी दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच शेअर करेल. त्या पद्धतीमध्ये अजिबात कुठलीही स्टिचिंग बाहेरून शो होत नाही, प्रॉपर हिडन पद्धतीने ते स्टिचिंग आहे आणि खूप छान फिनिशिंग त्यामध्ये आपली रेडी होते. दुसरी जी बाही आहे ती आपल्याला सेम प्रोसेसनी कंप्लीट करायची. तुम्ही पाहू शकता सुंदर अशा फिनिशिंगमध्ये आपली बाही या ठिकाणी जोडून झालेली आहे. आता इथे बाहीला जो आपण पुढचा पार्ट जोडत आहोत तर तो जोडत असताना आपल्याला बॅक साईडला सुद्धा काळजी घ्यायची की बाही ही एकाच बाजूने जर जोडली गेली तर आपल्याला नंतर पुन्हा उसवावी लागू शकते. त्यामुळे अगोदरच क्रॉस चेक करून घ्यायची आणि त्यानंतरच या ठिकाणी आपल्याला स्टिचिंग द्यायची आहे. दोन्ही बाही आपल्याला सेम पद्धतीने जोडून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि जी ओपन साईड आहे त्या बाजूला आपल्याला फोल्ड टीप द्यायची आहे. दाबटीप नाही दिली तरी चालणार आहे, बट ज्यावेळेस तुम्ही स्टिच करता त्यावेळेस त्याला फक्त तुम्हाला प्रेस करावं लागेल. आणि हा नेटचा कपडा आहे त्यामुळे जर प्रेस करत असाल तर एकदम लो ठेवा, त्याच्यानंतरच प्रेस करा. खूप हाय व्होल्टेजवर ठेवलं तर कदाचित तुमचा कपडा जळू शकतो, त्यामुळे कमी व्होल्टेजवरती प्रेस करायचं किंवा मध्ये एखादा कॉटनचा कपडा ठेवायचा आणि मग प्रेस करायचं. तीही पद्धत मी तुम्हाला पुढे जाऊन नक्कीच सांगेल की कोणत्या फॅब्रिकवरती कशा पद्धतीने आपल्याला प्रेस करायचं असतं. आता बॅक साईडचा जो गळा आहे, जो मुख्य गळा आहे आपला पानगळा, तर त्याला आपण उलटसुलट बाजूने फिरवून घेणार आहोत. तर त्यासाठी आपण गळ्याला व्यवस्थित स्टिच देऊन घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने फिरवून घ्यायचं आहे. त्यावर आपल्याला दाबटीप द्यायची आहे आणि ज्या ओपन साईड आहेत बाजूच्या त्या सर्व बाजू आपल्याला स्टिच करून एकमेकांना व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत. म्हणजेच आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तर फॅब्रिक हे एकमेकांसोबत एकदम प्रॉपरली आपल्याला फिक्स करायचं आहे, म्हणजेच स्टेबल करायचं आहे. दोन्ही पार्ट आपल्याला सेम प्रोसेसनी कंप्लीट करायचे आहेत. आता या ठिकाणी तुम्ही म्हणत असाल की हुकलूक पट्टी आपल्याला कशी जोडायची आहे, कारण शक्यतो बऱ्याचदा काय होतं की हुकलूक पट्टी जोडली जाते आणि त्यानंतर मग वरून एक एक्स्ट्रा पट्टी जोडून गोट केला जातो किंवा त्याच्यावरती दाब शिलाई दिली जाते. तर आपण इथे थोडं वेगळ्या पद्धतीने करत आहोत. ही आणि सुद्धा खूप छान फिनिशिंग येते, बट तुम्हाला थोडंसं लक्ष द्यावं लागेल की आपण कसं करतोय. व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायचे, सर्व बाजू लॉक करून घ्यायचे. बॅक पार्ट रेडी झाल्याच्यानंतर दोन्ही बॅक पार्ट आपल्याला समोरासमोर ठेवायचे. यामधून आपली जी बॅक साईडची बाजू आहे तर उजव्या हाताची जी बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला लूकपट्टी करायची, डाव्या हाताची जी बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला हुकपट्टी करायची. तर जी लूकपट्टी आहे ती बसवताना बाहेरच्या बाजूने आतल्या बाजूला फोल्ड करायचं आहे, म्हणजे जे मेन फॅब्रिक आहे त्या बाजूने स्टिच देऊन जी अस्तरची बाजू आहे त्या बाजूने आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि प्रॉपरली आपल्याला स्टिच देऊन घ्यायची आहे. आता जी दुसरी बाजू आहे त्या बाजूने देखील आपल्याला दुसऱ्या पद्धतीचा वापर करायचा हुक बसवण्यासाठीचा, म्हणजेच आतल्या बाजूने स्टिच देऊन बाहेरच्या बाजूला फोल्ड करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला मधून टीप द्यायची. त्यानंतर आपल्याला त्रिकोण आकार करून व्यवस्थित हुक बसवण्यासाठीचा सेट तयार करायचा आहे. यानंतर आपण टक पॉईंट देऊन घेऊयात. तर टक पॉईंट देत असताना सेंटरपासून 4 इंच आतल्या बाजूला जायचं आणि प्रॉपर त्याला घडी देऊन अर्ध्या इंचावरती मार्क करून 4 इंचाची उंची घेऊन आपल्याला त्या ठिकाणी टक पॉईंट रेडी करून घ्यायचे. दोन्ही टक पॉईंट आपल्याला सेम पद्धतीने रेडी करायचे आहेत. आता आपण जे अस्तर होतं त्या अस्तरची प्रॉपर 1 इंचाची पट्टी कट करून घेऊन व्यवस्थित जो आपला बॅक पार्ट आहे त्याला आतल्या बाजूला फोल्ड करून लावणार आहोत. खालची बाजू जी आहे
तर त्या ठिकाणी तुम्ही लावत असताना आपल्याला दोन्ही बाजूंचा पार्ट हा सेम ठेवायचा आहे. व्यवस्थित आपण ती टीप दिल्याच्या नंतर त्याच्यावर दाबटीप द्यायची आहे. आतल्या बाजूला फोल्ड करून घेऊन थोडंसं लाईटली फोल्ड करून त्यावरही शिलाई द्यायची आहे. जर तुम्हाला यामध्ये अजून फिनिशिंग हवी असेल तर तुम्ही हात शिलाई केली तरीही चालणार आहे. दोन्ही पार्ट आपल्याला सेम पद्धतीने रेडी करायचे आहेत. आणि जी हुकलूक पट्टी आहे तर त्यांची उंची देखील सेम यावी यासाठी ज्यावेळेस तुम्ही जी अस्तरची पट्टी आहे ती जोडणार आहात त्यावेळेस त्या दोन्हींचं मेजरमेंट हे बॅलन्स करायचं आणि मगच त्या ठिकाणी स्टिच द्यायची. प्रॉपरली दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर आतल्या बाजूला फोल्ड करून पुन्हा व्यवस्थित त्याला फोल्ड करून स्टिच द्यायची आहे. आता जो बॅक पार्ट आहे तर बॅक पार्टला आपल्याला छानशी डिझाईन करायची आहे. तर आपण लेस लावून प्रॉपरली आपण एकदम शिलाई जी दिलेली आहे आपण त्या शिलाईला टच टू टच व्यवस्थित पद्धतीने शिलाईवरती आपण लेस जोडून घेणार आहोत. त्यानंतर खालच्या बाजूने व्यवस्थित फिरवून आपण त्याला एंड करणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की आपण काय प्रोसेस करतो किंवा शेप कशा पद्धतीने धरला आहे. त्यानंतर आपल्याला दुसरी एक लाईन जोडायची, ती त्यापासून अर्ध्या इंचाच्या गॅपने असेल स्टार्ट टू एंड. जशी अगोदरची लेस जोडली त्याच पद्धतीने जोडायची, फक्त दोन्हीमध्ये अर्ध्या इंचाचं अंतर आपल्याला बॅलन्स करायचं आहे. जर तुम्ही नवीन असताल आणि हे बॅलन्स करायला नसेल जमत तर तुम्ही चॉकने मार्क करून घ्या आणि त्यावरती ती लेस जोडली तरीही चालेल. जो आपला दुसऱ्या बाजूचा पार्ट आहे त्यालासुद्धा आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. अशा पद्धतीने आपली या ठिकाणी लेस जोडून झालेली आहे. आता आपल्याला त्यावरती एक सुंदरसं फूल करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला नॉट देखील ॲड करायची. तर त्याची प्रोसेस कशी करायची ते आता आपण पाहून घेऊयात. या ठिकाणी आपल्याला 5 इंचाचं लेफ्ट साईड 5 इंच राईट साईड अशा पद्धतीने चौकोन कट करून घ्यायचा आहे. तो मधून फोल्ड करायचा आहे. त्यानंतर त्याला साईडने स्टिच देऊन आपण जशी नॉट रेडी करतो तसं करायचं आहे, किंवा डायरेक्टली तुम्ही व्यवस्थित आतल्या बाजूला सगळे पन्ने फोल्ड करून त्यावरती दाबटीप दिली तरीही चालणार आहे. आता मधून व्यवस्थित आपल्याला फोल्ड करून त्या ठिकाणी स्टिच द्यायचे. त्यानंतर आपल्याला एक नॉट रेडी करायची ती त्याच्या खालच्या बाजूला व्यवस्थित पद्धतीने शो होईल. तर ती नॉट रेडी करत असताना आपल्याला क्लोज ठेवायची आहे दोन्ही बाजूने, आणि जो त्याचा सेंटर पॉईंट येईल तो आपल्याला त्या फुलाच्या खाली येणार आहे. प्रॉपर सुई धाग्याचा वापर करून आपण या ठिकाणी नॉट रेडी केलेली आहे. जे फूल आहे त्या फूलला प्रॉपरली छोट्या छोट्या घड्या घेऊन आपण त्यावरती रब स्टिच देणार आहोत. त्यानंतर हे फूल आपला जो बॅक पार्ट आहे ज्या ठिकाणी आपली हुक बसणार आहेत त्या पट्टीवर वरच्या बाजूने आपल्याला जोडून घ्यायच्यात. तुम्ही शिलाईमधून तर नॉट ॲड करू शकता, बट ज्यावेळेस तुम्हाला फूल लावायचं आहे तर त्यावेळेस तुम्हाला हात शिलाईच करावी लागणार आहे. आणि त्यानंतर त्या फुलावरती तुम्ही छान असं एखादं मणी किंवा डायमंड किंवा कुठलाही स्टोन जर असेल वेगळा तर ते त्या ठिकाणी लावू शकता, किंवा बटन लावलं तरीही चालेल, तेही खूप सुंदर दिसतं. एकदम छान अशा पद्धतीने आपली बॅकनेकची जी डिझाईन आहे ती कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला आपण जी नॉट तयार केलेली आहे तर त्यासाठी फूल बनवायचं आहे. त्यासाठी आपल्याला चौकोनी सेम दोन्ही तुकडे घ्यायचे, ते मधून त्रिकोणी आकारात फोल्ड करायचे आणि त्याच्या एका बाजूने आपल्याला लेस लावायची. आणि लेस लावल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण ते नॉटला अटॅच करणार आहोत त्यावेळेस लेसची बाजू ही आतल्या बाजूने जाऊन त्याच्या एकाच बाजूने आपल्याला जी ओपन साईड असते त्या ठिकाणी स्टिच द्यायची आहे. जसं आपण रेग्युलर फूल बनवतो तशाच पद्धतीने फूल बनवायचं आहे.
स्टार्टिंगला आणि सुरुवातीला आपली शिलाई निघू नये ह्याच्यासाठी थोडंसं रबटीप द्यायची आहे आणि फूल बनवल्याच्या नंतर त्याच्या वरच्या बाजूला आपल्याला जे एक्स्ट्राचं फॅब्रिक शिल्लक राहतं ते कट करून बाजूला घ्यायचं आहे. आपल्या रेडी झालेल्या नॉट ह्या आपण ब्लाऊजला अटॅच करून घेऊयात. त्या ठिकाणी देखील आपल्याला थोडीशी रबटीप द्यायची. एकदम छान पद्धतीने आपला बॅकचा जो गळा आहे, जी डिझाईन आहे, त्याचं फायनल लुक तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर अशा पद्धतीने रेडी झालेला आहे. यानंतर आपल्याला फ्रंट पार्ट रेडी करून घ्यायचा आहे. फ्रंट पार्ट रेडी करत असताना आपण पाहिलं होतं की ज्यावेळेस आपण कटिंग केली तर त्यावेळेस माझ्याकडून जो फ्रंट पार्टचा मेन मधला पोर्शन आहे तर त्याला मेन फॅब्रिक हे माझ्याकडून कट झालेलं आहे. तर त्याला व्यवस्थित आपण आतल्या बाजूने शिलाई देऊन मॅनेज करणार आहोत. ते कसं करायचं तेही मी सांगते. त्या अगोदर आपले जे कटोरी आहेत प्रिन्स कटोरीच्या, तर त्याचं मेन फॅब्रिक आणि अस्तर फॅब्रिक हे एकमेकांना स्टेबली अटॅच करून घेऊयात. या ठिकाणी आपला जो मधला पोर्शन आहे गळ्याचा, तर त्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने डिझाईन करतो कारण बॅक हुक आहे आपलं. तर फ्रंटचा जो गळा आहे त्याचे थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण ॲड करणार आहोत. जो आपला मधला जो पॉईंट आहे तो व्यवस्थित एकमेकांना आपण जोडून घेऊयात अगोदर. असे छोटे छोटे प्रॉब्लेम येत राहतात, त्यामधूनच सोल्युशन काढत आपल्याला भरपूर नवीन गोष्टी शिकायच्या आहेत. तर आपला जो गळा आहे तो गळा आणि मेन फॅब्रिक आणि अस्तर फॅब्रिक दोन्ही एकमेकांना व्यवस्थित अटॅच करून घेऊन जे आपलं गळ्याचं मेन आकार आहे तो बिघडू न देता प्रॉपरली आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. आणि जी आपण शिलाई दिली आहे ती सेंटरलाच येईल याची काळजी घ्यायची. यानंतर आपल्याला शोल्डर जोडायचे. तर लगेच आपला गळा फिरवून घ्यायचा नाही आहे, म्हणजे उलटसुलट बाजूला फिरवायचं नाही आहे. व्यवस्थित अंदाज घेऊन आपल्याला ते शोल्डर त्यामध्ये अटॅच करायचं. म्हणजे हिडन शोल्डर पट्टी जी आपण अटॅच करतो ती या ठिकाणी आहे, तर ती आपल्याला रेडी करायची. ती रेडी करत असताना जो आपला फ्रंट पार्ट आहे त्याच्या मेन फॅब्रिक आणि अस्तर फॅब्रिकच्या मध्ये आपला बॅक पार्टचा जो शोल्डर आहे तो त्यामध्ये ठेवून प्रॉपरली स्टिच करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर पद्धतीने आपले शोल्डर अटॅच झालेले आहेत. प्लस आतल्या बाजूला त्याचा कपडा गेलेला आहे, त्यामुळे तो शोल्डरला टोचण्याचा किंवा शोल्डरवरती खूप जाड येईल याचंही काही टेन्शन नसणार आहे. त्यानंतर आपण जिथे शिलाई दिली आहे पुढच्या गळ्याला त्याच्याचवरती आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची. त्यानंतर जी ओपन साईड आहे त्या ओपन साईडला आपल्याला पुन्हा स्टिच करून स्टेबल करून घ्यायचं आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर फॅब्रिक. या ठिकाणी नेटचं फॅब्रिक आहे. जर तुम्हाला सुळसुळीत वाटत असेल किंवा जर हातातून निसटत असेल तर तुम्ही टाचण्या यूज करा किंवा पिना यूज केला तरीही चालतील. आणि या ठिकाणी पाहू शकता की सेंटरला आपण जे स्टिच दिलं होतं त्यामुळे कपडा थोडासा ओढल्यासारखं होतं. तर अशा वेळेस जर तुम्हाला खूपच प्रॉब्लेम जाणवत असेल स्टिच करत असताना तर प्रॉपरली तुम्ही प्रेस करून घ्या मेन फॅब्रिक आणि अस्तर फॅब्रिक एकमेकांवर ठेवून आणि त्यानंतर स्टिच दिलं तरीही चालेल. यानंतर आपण ज्या कटोरी रेडी केल्या होत्या त्या कटोरी प्रॉपरली स्टिच करून घेऊयात. दोन्ही साईडने ज्यावेळेस आपण कटिंग करतो त्यावेळेस जर मेजरमेंट परफेक्ट असेल तर स्टिचिंग करत असताना फारशा अडचणी येत नाही. थोड्याफार येऊ शकतात, पण त्याही ज्यावेळेस आपण एक्स्ट्रा फॅब्रिक सोडतो तर त्यामध्ये त्या मॅनेज होऊन जातात. बट कटिंग ही खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे, त्यामुळे तिथेच प्रॉपरली करायचं जेणेकरून आपल्याला स्टिचिंगमध्ये किंवा फिनिशिंगमध्ये कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. आणि या प्रोसेसमध्ये ज्यावेळेस आपण कप्स वगैरे ॲड करतो तर अजून छान अशी फिनिशिंग येते. बट कप्स ॲड करत असताना थोडेसे अजून काही पॉईंट ॲड करावे लागतात. तर त्याचा एक व्हिडिओ मी मागेही एकदा सेंड केलेला आहे. येणाऱ्या फ्युचरमध्ये देखील मी कप्स कसे ॲड करायचे तेही सांगणार आहे, बट त्यासाठी तुम्हाला अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल. अशा पद्धतीने आपला फ्रंट पार्ट हा रेडी झालेला आहे. तर आपली जी बाही आहे ती या ठिकाणी जोडून घ्यायची. बाही आपण अगोदरच रेडी करून ठेवली होती, त्यामुळे आता फक्त आपल्याला शोल्डरचे सेंटर पॉईंट अटॅच करून पुढच्या बाजूला थोडंसं बाहेरून आलेला पार्ट आणि बॅक साईडला थोडं खोलगट भाग मुंड्याचा, बाहीच्या मुंड्याचा आणि आपल्या ब्लाऊजच्या मुंड्याचा बरोबर मॅच करायचं आहे. शोल्डर पॉईंट मॅच करायचा आणि प्रॉपरली आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. दोन्ही बाही आपल्याला सेम प्रोसेसने जोडायच्या आहेत.
जर तुम्हाला या बाहीमध्ये पफ हवा असेल तर ज्यावेळेस तुम्ही कटिंग करता तर त्यावेळेस त्याची जी आपण उंची घेतली होती 9 इंच, तर 9 इंचच्या ऐवजी तुम्ही 11 इंच घेतली तरी चालेल, किंवा 9.5 घेऊन वरच्या बाजूला थोडासा 2 इंचाचा लाईटली सर्कल करून एक्स्ट्रा जरी वाढून घेतलं तरी छान पफ रेडी होतो. पफचाही व्हिडिओ मी अगोदर शेअर केलेला आहे, तोही एकदा नक्कीच पाहून घ्या. आता जो आपला फ्रंट पार्ट आहे तर आपले जे बॅक साईडचा पार्ट आहे तो मुंड्यापासून व्यवस्थित जोडून घ्यायचा आणि जे एक्स्ट्रा मार्जिन सुटेल तिथे मार्क करून प्रॉपर त्या स्पेसला आपल्याला पट्टी जोडून त्या ठिकाणी स्टिच करून घ्यायचं आहे. आतल्या बाजूला व्यवस्थित आपण ती पट्टी दाबटीप देऊन फोल्ड करून घेणार आहोत आणि ती पट्टी आपल्याला आतल्या बाजूने व्यवस्थित प्रॉपर मेजरमेंट बॅलन्स करत आतल्या बाजूने पुन्हा स्टिच करून घ्यायची आहे. आता आपला लास्ट इम्पॉर्टंट पार्ट राहतो की त्याची जी फिटिंग आहे किंवा जी लास्टची जी शिलाई आहे ती द्यायची आपल्याला. तर ती देत असताना अगोदर सुईची बाजू बाहेरून घ्यायची, त्यावरती आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. कट टू कट शिलाई द्यायची, खूप जास्त बाहेरून फॅब्रिक सोडायचं नाही आहे, कट टू कट व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. जे एक्स्ट्रा फॅब्रिक आपल्याला शो होतं ते कट करून टाकायचं आहे. त्यानंतर आपली आतली बाजू बाहेरून घ्यायची आहे, म्हणजे जी अस्तरची बाजू आहे ती बाजू आपल्याला ओपन करायची आणि त्यावरती आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. दोन्ही बाही ज्या आहेत त्या बाजूंना सेम आपल्याला प्रोसेस करायची आहे आणि प्रॉपरली आपल्या कमरेचं मेजरमेंट घेऊन बाही घेराचं मेजरमेंट घेऊन आपल्याला त्यावर फिटिंग करायची. फायनल लुक खूप सुंदर पद्धतीने रेडी होतो. तुम्हा सर्वांना बॅक पार्टची डिझाईन कशी वाटली तेही सांगा, फ्रंट पार्टची कशी वाटली तेही सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.